लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा एकत्रित स्नेहमेळावा आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव येथील देवाज निवासस्थानी सोमवारी आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, भाजपच्या दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉक्टर भारती पवार, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार संजय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, अंजुम कांदे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार कांदे म्हणाले की माजी आमदार आमचे गुरुस्थानी असलेले आदरणीय राजाभाऊ, तसेच माझ्या वाईट काळात माझ्या नेहमी बरोबर राहणारे, मला आजही राजाभाऊंची शब्द आठवतो। ज्यावेळेस राजाभाऊंनी जेवढ्या गेलो असेल त्यावेळेस राजांना तुम्ही पुढच्या वेळेस आमदार होणार असे आमचे नेते आदरणीय राजाभाऊ। समोर जे जिल्हा प्रमुख माझ्याच तालुक्यातले, महाराष्ट्रात माझा तालुका कोणता आहे सध्या आता सुनील भाऊ, हेच माझं सर्वस्व झालं। या लोकांनी मला सगळं दिलं, या लोकांनी माझ्या जोडीमध्ये मताची भीट टाकली, मी आमदार झालो आणि मला आमदार केलं। आज खरं तर ह्या लोकांमुळे जे समोर बसलेले, व्यासपीठावर बसले, यांच्यामुळे मी आमदार झालो आणि यांच्यामुळे मी काहींचा कार्यक्रम घेऊ शकलो। यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी बोलताना केंद्र शासनाकडून कांदा, कपाशी, द्राक्ष आदी पिकांबाबत दुर्लक्ष झाल्याची बाब अधोरेखित करत भविष्यातील निवडणुका लक्षात घेऊन भाजपच्या लोकसभा उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले। या भव्य स्नेह मेळाव्यास तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, राजकीय, सामाजिक आदीसह शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई, रासप, मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव।